हाय ताईंनो, नमस्कार सगळ्यांना. माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त मस्त आणि निरोगी असाल आणि निरोगीच राहा. तर ताईंनो, आजचा जो मी ब्लॉग बनवत आहे ना, तो असा ह्या विषयावर आहे. बऱ्याचशा ताई ज्या घरूनच पार्लर शिकलेल्या असतात पार्ट टाईममध्ये, म्हणजे बोलतात ना, कोणी बेसिक कोर्स केलेला असतो, तो कोणी ॲडव्हान्स कोर्स केलेला असते. तर बऱ्याचशा माऊली शिकून काय करतात, त्यांच्याकडे जेव्हा ते कोर्स करतात तेव्हा त्यांच्याकडे काही साहित्य त्या लोकांनी घेतलेलं नसते. तिकडल्याच साहित्याने ते कोर्स कंप्लीट करतात, जो पण कोर्स आहे, हाफ असेल किंवा फुल असेल. आणि मग त्यांना असं वाटत असते की आता मी तिकडे सगळं बघितलंय ना, कुठलं काय लागते, कसं लागते, मग माझं जेव्हा पण मला करायचं असेल तेव्हा मी ते घेणार आणि चालू करणार. तर असं होत नाही ताईंनो. जर तुम्ही असा विचार करून जर तुम्ही ते कोर्स केला ना, आणि 3-4 महिने जर तुम्ही त्या कोर्स केल्याच्या नंतर 2-3 महिने तुम्ही त्याच्यावर कामच केलं नाही, तुम्ही प्रॅक्टिकली त्याच्यावर विचार केला नाही, प्रॅक्टिस केली नाही, कुठलंही काम असू द्या, मग ते थ्रेडिंगचं असेल किंवा वॅक्सिंग असेल किंवा फेशियल असेल, ज्या काही आपल्याला व्यवस्थित स्टेप दिल्या जातात, स्टेप शिकवल्या जातात. थ्रेडिंगसाठी पण आपल्याला व्यवस्थित थ्रेड कसा पकडायचा आहे, व्यवस्थित धाग्याला कसं हे करायचं आहे, क्लायंटला थ्रेडिंग करताना आपल्याला त्यांना लागलं नाही पाहिजे, इजा झाली नाही पाहिजे. किंवा बऱ्याचशा माऊली कशा असतात बघा, न्यू बॅच, आता मी खूप साऱ्या अशा बघते की ज्या पण ॲब्रो करतात ना, ते ॲब्रो असं थ्रेड तोंडामध्ये पकडतात आणि पूर्ण असं मान आणि त्यांची बॉडी पूर्ण अशी हलत असते. पण आमच्याकडे असे प्रकार होत नाही. आम्ही जेव्हा पण ॲब्रो करतो, फक्त आपल्याला हाताचाच का उपयोग करायचा आहे. आपल्याला ह्या नेकला जरा पण हलवायचं नाही आहे, ह्या नेकला जरा पण व्हायब्रेट करायचं नाही, का तर त्याच्याने आपल्याला इकडे प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आपल्याला ह्या नेकचा त्रास होऊ शकतो, बॉडीचा त्रास होऊ शकतो, पेन होऊ शकते, कमरेला त्रास येऊ शकतो, का तर ते पूर्ण लोड आपल्या बॉडीवर जात असतं. तर फक्त हातांचा उपयोग करायचा आहे. तर जर तुम्ही असं हाफ कोर्स केला किंवा फुल कोर्स केला आणि तुम्ही प्रॅक्टिस केलीच नाही, प्रॅक्टिस बंद ठेवली, तर तुम्ही ॲब्रो कसं करायचं हेही तुम्ही टोटली विसरून जातात. किंवा थ्रेड पकडायचं पण तुम्हाला विसर पडतो. का तर सगळ्यात जर कठीण काम सांगितलं ना, ह्याच्यामध्ये ब्युटिशियन कोर्समध्ये सगळ्यात सांगतात ना, कठीण कार्य जर असेल ना, तर तो ॲब्रो. कमी पैसे, कमी इन्कम, पण त्याच्यासाठी इतकं ट्रेस असतं ना ॲब्रोसाठी. कोणाचा ॲब्रो पातळ झाला तरी पण बोलणार, जाड राहिला तर आपण पातळ करू शकतो, पण पातळ झाला किंवा कोणाचा ॲब्रो उडला किंवा कोणाचा पॉईंट कमी केला किंवा कोणाची शेप चेंज झाली तरी पण ते आपल्याला ओरडत असतात किंवा बोलत असतात. त्याच्यामुळे ॲब्रो ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती व्यवस्थित पार पडली पाहिजे. आणि जर तुमचा ॲब्रो व्यवस्थित असेल, कुठेही कोणाचाही घरून करा किंवा पार्लरमधून करा, जर तुम्ही त्यांचा ॲब्रो व्यवस्थित केला तर 100% तुमच्यावर डोळे बंद करून त्या मोठी सर्व्हिस तुमच्याकडनं घेणार. का? ह्या ताईंनी माझा ॲब्रो इतका छान केला. तिने जेव्हा मला ॲब्रो केला, मला कुठेच लागलं नाही, माझी स्किन कुठे सोकलली नाही किंवा मला जास्त पेन झालं नाही. का तर बऱ्याचशा माऊली खूप रडत असतात ॲब्रो करताना, आरडे करतात. का? त्यांना तितका त्रास होत असतो. ओढणारी इतकी जोरात ओढते की त्यांची चामडी पण घेते आणि त्यांना त्रास पण देते. तर तसं नाही, जितकं छान तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकं छान तुम्ही ॲब्रो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करू शकतात. आणि मग बघा, जर तुमचा ॲब्रो चांगला झाला ना, तर बाकीचे मग काही पण तुमचे कुठलेही प्रोडक्ट असू द्या, ते तुमच्यावर विश्वास करणार की हिने माझा ॲब्रो चांगला केला म्हणजे माझं फेशियल पण चांगलं करेल, म्हणजेच ही माझं वॅक्ससुद्धा चांगलं करेल किंवा म्हणजेच ह्या माझ्या हेअरकटसुद्धा चांगल्या करतील, हा त्यांचा विश्वास असतो. म्हणून आपली सुरुवात कुठं आहे? ॲब्रोपासनं. म्हणून तुम्हाला ॲब्रोवर जास्त फोकस करायचा आहे. सर्वात प्रथम ॲब्रोवर जास्त फोकस करा, ॲब्रोवर चांगली प्रॅक्टिस करा आणि रोज ॲब्रो करा. आता तुम्ही सांगाल मी शिकते, मग माझ्याकडे कोण ॲब्रो करणार? ठीक आहे, तुमच्याकडनं कोणी ॲब्रो करून घेणार नाही, मला पण माहिती आहे. का तर पटकनच कोणी जे कोणी शिकाऊ असतात त्यांच्या हातात आपला ॲब्रो देणार नाही. का तर त्या ॲब्रो उडला तर ते आपला फेस कोणाला दाखवू शकत नाही, प्रत्येकाला भीती असते. पण ज्या पण आपल्या क्लोज असतील, आपल्या ताई, आपल्या आई, आपल्या बहिणी ज्या क्लोज असतील आणि त्यांची खूपच ब्रॉड ॲब्रो असतील, जाड असतील, अशा ॲब्रोला तुम्ही छेडू शकतात. म्हणजेच काय, प्रॅक्टिससाठी त्यांचा ॲब्रो तुम्ही घेऊ शकतात. का तर त्यांचे ॲब्रो खूप जाड असतात, ब्रॉड असतात. जर कुटुंब पण तुमच्याशी एक्स्ट्रा केस जरी निघाली तरी पण त्या पुन्हा व्यवस्थित सेट देण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन करू शकतात किंवा तुम्ही रिटर्न त्यांना रिपेअर करून सुद्धा देऊ शकतात. का तर त्यांचे ॲब्रो खूप ब्रॉड असतात. पण ज्यांचे पातळ ॲब्रो असतात पेन्सिलसारखे, त्या अशा ताईंना चुकूनही प्रॅक्टिससाठी त्यांचा ॲब्रो करायला जाऊ नका, जिथपर्यंत तुमचा हात बसत नाही. का तर चुकूनही तुम्ही त्यांचा ॲब्रो पूर्ण उडवला
तर मग काही तुमची खेर नाही आहे, ठीक आहे. मग जी शिकवले तिचंही तुम्हाला विचारणं होणार आणि तुमची सुद्धा. का प्रत्येकाला वाटतं की माझा ॲब्रो सेफ राहिला पाहिजे, माझा ॲब्रो व्यवस्थित झाला पाहिजे आणि माझ्या ॲब्रोला कुठेच कट लागली नाही पाहिजे किंवा पॉईंट उडले नाही पाहिजेत. म्हणून ॲब्रो ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जर तुम्ही व्यवस्थित पार पाडली तरच तुम्ही सक्सेस होऊ शकतात. आणि पुढचं मग तुम्ही घरातनं सुरुवात करा किंवा मोठ्या पार्लरमधून सुरुवात करा, तुम्ही कुठेही करा, तुम्ही अचीव करू शकता. पण सुरुवात ही ॲब्रोची आहे. ॲब्रोवर खूप छान फोकस करा आणि असंच चांगली चांगली माहिती माझ्याकडनं जर घ्यायची असेल, काहीतरी शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. आणि जेव्हा पण तुम्ही ॲब्रो करतात, जर तुम्हाला कोणी प्रॅक्टिससाठी कोणीच भेटत नसेल तर सर्वात बेस्ट आपल्या स्वतःच्या, जेव्हा तुम्ही ॲब्रोची प्रॅक्टिस सलूनमधून घेतात, पार्लरमध्ये जेव्हा आपण कोर्स करतो तेव्हा ज्या आपल्या सिनियर असतात, जे आपले गुरु असतात, त्यांनी आपल्याला खूप छान छान ट्रिक दिलेल्या असतात. जर तुझ्याकडे कोणीच आलं नाही प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा तुला कोणीच कोणाचा ॲब्रो दिला नाही तर ते आपल्याला एक अशी आपल्याला डमी सांगतात की तुम्ही अशी डमी घ्या, बरोबर. तुम्ही अशी डमी घेऊ शकता, ह्याच्यावर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ह्याच्यावर बघा, ह्या डमीवर तुम्ही ॲब्रोची प्रॅक्टिस करू शकता, ह्या डमीवर तुम्ही केसांची प्रॅक्टिस करू शकता, ह्याच डमीवर तुम्ही फेशियलची सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. ह्या डमीवर तुम्ही फेशियलला चांगले स्टेप देऊ शकता. आणि जेव्हा पण तुम्ही ॲब्रो करता तर ॲब्रो झाल्यानंतर 2 मिनटं त्यांच्या ॲब्रोला चांगलं मसाज करा. एक जेल घ्या, व्यवस्थित त्यांना जेल लावा आणि हलक्या 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 हाताने त्यांना चांगलं मसाज द्या. 2 ते 3 मिनटं त्यांना मसाज दिल्याने पण त्यांना रिलॅक्स होते आणि ते आवर्जून दुसऱ्या टायमाला तुमच्याकडे ॲब्रो करायला येतात. तर तुम्ही अशी डमी सुद्धा घेऊन तुम्ही याच्यावर सुद्धा प्रॅक्टिस करू शकता, केसांची, फेशियलची आणि ॲब्रोची. आणि शिवाय तुम्ही ह्याच्यावर मेकअपची पण प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे किती तुम्हाला बेनिफिट आहेत बघा. ह्याच्यावर तुम्ही केसांची प्रॅक्टिस करू शकता, हेअरकटपासनं हेअरस्टाईल सगळं काही तुम्ही ह्या डमीवर करू शकता. हेअरकटपासनं हेअरस्टाईल सगळं काही तुम्ही ह्या डमीवर करू शकता. केस वॉश करायला, हेअर वॉश करायची प्रॅक्टिस करायची असेल तरी तुम्ही करू शकतात. स्पा तुम्हाला शिकायचं असेल, स्पा पण तुम्ही याच्यावर शिकू शकतात. किंवा कुठलं हायलाईट वगैरे, ते तर कलर ह्याच्यावर लागले जाणार नाही, पण तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्ही करू शकतात. प्रॅक्टिससाठी तुम्ही नक्की करू शकतात. त्याचप्रमाणे बघा, चांगले चांगले फेशियलच्या स्टेप तुम्हाला शिकायचे आहेत तर फेशियलच्या क्रीम घ्यायच्या नाहीत बरं का. खूप महागड्या क्रीम ह्या डमीवर वेस्ट करू नका, तर आता खूपच सगळी महागाई वाढलेली आहे. उगाचच आपले पैसे वेस्ट करायचे नाही. जर तुम्हाला ह्याच्यावर प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्ही पाण्याच्या हाताने पण प्रॅक्टिस करू शकता किंवा क्लिन्झिंग मिल्क असतं. क्लिन्झिंग मिल्क इतकं म्हणजे महागडं नसतं, तर थोडंसं क्लिन्झिंग मिल्क घ्यायचं आहे. आणि क्रीम, का तर आपल्याला कळलं पाहिजे ना क्रीमच्या टेक्स्चरने आपल्या हातावर कसं फेशियलच्या स्टेप जातात, हात कसे आपले सरकतात, त्याच्यासाठी क्लिन्झिंग मिल्क घ्यायचं आहे. आणि स्टेप बाय पूर्ण तुम्ही याच्यावर फेशियलचीही प्रॅक्टिस करू शकता आणि मेकअपचं सुद्धा करू शकता. फक्त आय मेकअप करू शकता किंवा पूर्ण मेकअप शिकू शकता. ॲब्रोला पण तुम्ही प्रॅक्टिससाठी ॲब्रो सुद्धा करू शकतात. म्हणजे ह्याच्यावर तुमचा खूप चांगला वेळ वाया जात नाही. जो पण वेळ जाणार असेल तो वेळ तुम्ही याच्यात स्पेंड करतात आणि तुम्ही फुल्ली ट्रेनिंग होतात. फक्त पार्लरमधून कोर्स झाला, मला क्वालिफाईड मिळालं, सर्टिफिकेट आलं की माझं काम झालं असं होत नसतं ताईंनो. का तर मी स्वतः शिकवते आणि मी सगळ्या स्टुडंटला तेच सांगते, बघ राणी, बघ बेटा, तू माझ्याकडनं शिकून चाललंय, पण तू सांगशील मी शिकली, आता मी कधी पण काय पण करेल, नाही, तुम्हाला विसर पडणार. याच्यासाठी तुम्हाला फुल्ली प्रॅक्टिस करायची आहे. जर तुम्ही कुठे जाऊ शकत नाही प्रॅक्टिस करायला तर घरच्या घरी पण तुम्ही अशी डमी घेऊन प्रॅक्टिस करू शकता. किंवा तुम्हाला आणखी पण आम्ही ॲब्रो कसे करू शकतात विदाऊट डमी पण ॲब्रोची प्रॅक्टिस तुम्ही कशी करू शकता ती सुद्धा आम्ही तुम्हाला व्यवस्थित दिलेली असते. बरोबर की नाही. गुरुच असते, ती व्यवस्थित तुम्हाला ट्रिक करते की जर कोणीही तुला नाही सपोर्ट केला तरी पण तू ॲब्रोची प्रॅक्टिस स्वतःच्या पायांवर करू शकते विदाऊट आपल्या. जसं आता बऱ्याचशा ताई जीन्स वेअर करतात, तर जीन्स असेल किंवा काही असेल, लेंगीज असेल, फक्त आपल्याला प्रॅक्टिस करायची, कपडे फाडायचे नाहीत, बस इतकंच. तर तुम्ही पायांवर प्रॅक्टिस करू शकता. त्याचप्रमाणे आपला एक तकिया असतो, तो तकिया घ्या, असं मांडी हे करून मांडीवर तकिया ठेवा आणि त्याच्यावर पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. खूप सारे तुम्हाला उपाय दिलेले असतात, त्यानुसार प्रॅक्टिस करा. आणि ॲब्रोवर हात पूर्ण साफ झाला म्हणजेच तुम्ही पुढचं कार्य करू शकतात. आणि त्याचप्रमाणे कटिंगसाठी मेन सीझर कशी पकडायची आहे, सीझरला कसं राऊंड करायचं आहे, कशी पकडायची आहे, कशी चालवायची आहे,
कुठल्या याच्यात सेंटीमीटरला तुम्हाला कट करायचे, कुठल्या पॉईंटला कट करायचं आहे, ते सगळं काही तुम्हाला प्रॅक्टिस करत राहणार आहे. तेव्हाच जाऊन तुम्ही काहीतरी अचीव करू शकतात. आज जरी कोणाला वाटत असेल की पार्लर आता फॉर्ममध्ये इतकं नाही आहे, पण पुढे जशी जशी महागाई वाढेल ना, तर हा बेससुद्धा खूपच महागड्या प्लॅटफॉर्मवर जाणार आहे. तर सगळ्यांनी आत्तापासून शिकून ठेवलं तर पुढे तुम्ही त्याचं नक्कीच काहीतरी चांगलं चीज करू शकता, फायदा करू शकतात. तर प्रत्येकी ताईला माझं सांगणं आहे, जिचा कोर्स कंप्लीट आहे त्यांना सुद्धा आणि जिचा हाफ कोर्स आहे त्यांना सुद्धा शिकून फक्त तुम्ही घरीच आहेत, काही करत नाही, तर थोडं थोडं हलकं स्वस्त मस्त थोडं थोडं सामान घ्या आणि घरच्या घरी प्रॅक्टिस करा, स्वतःवर करा, आपल्या कोणी मैत्रिणी असतील, ताई असतील, बहिणी असतील त्यांच्यावर करा. हळूहळू तुमचा प्रचार होणार, हळूहळू तुमची पब्लिसिटी होणार, हळूहळू सगळ्यांना माउथ टू माउथ कळणार की तुम्हाला ॲब्रो येतो, तुम्हाला हेअरकट येते, तुम्ही केसांचा स्पा करतात, तुम्ही फेशियल करतात, तुम्ही ब्लीच करतात, तुम्ही डिटॅनिंग करतात, तुम्ही वॅक्स करतात आणि हळूहळू मग लोक तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला कामं देतील. पण तुम्हाला सुरुवात तुमच्यापासूनच करायची आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, सगळ्यांना माझा व्हिडिओ आवडला का, मी जे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला ते व्यवस्थित समजलं का, सगळ्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे. आणखी कुठला छान पार्लर रिलेटेड तुम्हाला आणखी कुठला चांगला व्हिडिओ माझ्याकडनं बघायचा आहे, कुठली माहिती हवी ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे. 100% मी तुम्हाला हेल्प करणार. ठीक आहे. तर आता पुरता इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत सगळ्या ताईंनी स्वस्त राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ.